बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि मी आता वडाळ्याच्या बस आगाराच्या समोर उभा आहे। आपण जर बघितलं तर आज दुसरा दिवस असताना ज्या बस ज्या आहेत ह्या डेपोमध्येच या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। आज दुसरा दिवस असल्यामुळे जे चाकरमाने जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे हाल आज सध्या सुरू आहेत। पूर्ण बस जर बघितल्या तर ह्या बस ह्या पूर्ण एका लाईन मध्ये सर्व कामगारांनी या ठिकाणी लावलेले आहेत। सध्या कोणताही कामगार जो आहे हा कामावर आलेला नाहीये, त्यामुळे सर्व बस ज्या आहेत ह्या डेपोमध्येच लावण्यात आलेल्या आहेत। त्यांच्या ज्या विविध मागण्या आहेत, काही कंत्राटी कामगार आहेत, निवृत्तीचं वेतन आहे, त्याचप्रमाणे अशा महत्त्वाच्या काही मागण्या आहेत की ज्या मागण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी जो आहे हे आंदोलन केलेलं आहे, त्यांनी संप पुकारलेला आहे। परिवहन मंत्री त्याचप्रमाणे मुख्यमंत्री यांच्या ज्या मागण्या जोपर्यंत मान्य करणार नाही तोपर्यंत हा संप मिटवला जाणार नाही, अशी प्रमुख मागणी या संपकऱ्यांची आहे। जर आपण बघितलं तर या ठिकाणच्या ज्या बस आहेत या बस डेपोमधून बाहेर निघाला नसल्यामुळे सकाळच्या वेळेमध्ये जे कामावर जाणारे जे चाकरमाने आहेत, प्रवासी आहेत, यांचे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत आहेत। अनेक वेळा बस बंद असल्यामुळे टॅक्सी आणि रिक्षावाल्यांकडून सुद्धा प्रवाशांची मोठ्या प्रमाणामध्ये लूट केली जात असल्याचं सुद्धा आरोप करण्यात येत आहे। त्यामुळे हा बेस्टचा जो संप जो आहे हा तातडीने मिटवावा आणि चाकरमान्यांचे जे होणारे हाल आहेत हे सुद्धा थांबवावे आणि या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत याकडे सुद्धा शासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावं अशी सुद्धा मागणी केल्या जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।